की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. आज आपण सर्वजण आनंदी आहोत. पर्यावरणाचाही आपण आनंद घेतलेला आहे. पूजनीय श्रद्धेय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य मधुसूदन पाटील महाराजांच्या नेतृत्वाखाली आपण गेली 4 महिने सातत्याने महाराष्ट्राची भ्रमंती करत करत मुंबईला आझाद मैदानावर भामचंद्र मुक्तीचा लढा दिला. या लढ्यासाठी आपल्याला फार मोठं यश आलेलं आहे. परंतु मधल्या काळामध्ये काही थोडासा विधिमंडळामध्ये या प्रश्नावर ज्या पद्धतीनं लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही. परत या लढ्याला महाराजांच्या उपरोक्षानुभूती भक्ती प्रकाश ग्रंथ या प्रकाशनाच्या निमित्तानं आज आपण इथं एकत्र आलेलो आहोत. मित्रहो, आज वारकरी संप्रदायामध्ये अतिशय उलटसुलट चर्चा झालेली आहे. म्हणून हा जो ग्रंथ आहे हा दिशादर्शक ठरेल. वारकरी संप्रदायातल्या सगळ्या अभ्यासकांना हा ग्रंथ अतिशय या आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये हा दिशादर्शक ठरेल. म्हणून प्रकाशनानंतर आपल्याला ही प्रत सगळ्यांना दिली जाईल. पण ही प्रत आपल्यापुरती न ठेवता प्रत्येकांच्या पर्यंत वाचक असतील, अभ्यासक असतील, साधक असतील, वारकरी संप्रदायातल्या विविध अंगानं काम करणाऱ्या मंडळीपर्यंत या ग्रंथाची प्रत जाणं अतिशय तोलामोलाची गरज आहे. अतिशय तोलामोलाचा ग्रंथ आहे. जगद्गुरु शंकराचार्यापासून ते सगळ्यांचे मतमतांतर आणि आपली स्वतंत्र प्रतिभा या ग्रंथामध्ये महाराजांची प्रतिबिंबित होते. या ग्रंथाच्या लेखनापूर्वी माझी आणि महाराजांची प्रदीर्घ चर्चा झालेली आहे. मला त्यांनी प्रथम हा ग्रंथ PDF रूपानं वाचायला दिला आणि मी काही अभ्यासकांच्यापर्यंत, काही फडकऱ्यांच्यापर्यंत आता तरी हा ग्रंथ वाचून आपण भामचंद्र मुक्तीचा लढा लढूया. आणि विशेष म्हणजे आता जे कालचं जे प्रकरण झालं त्या प्रकरणाबद्दल जी काही वारकरी संप्रदायातल्या 20 लोकांची घुसखोरी झाली असा तो कोण नवल्ले नावाचा माणूस बोलतो त्याच्याशी आम्ही प्रथम पहिला अभिप्राय दिला की ते काय बोलला, हे काय बोलला, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. भामचंद्र मुक्ती लढ्यासाठी आपण संघटितपणे लढा लढणार आहोत का, यासाठी आम्ही सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमातून, मग वृत्तपत्राचं माध्यम असेल, वृत्तवाहिनीच्या माध्यमातून असेल, याची महाराष्ट्रात जनजागृती केलेली आहे. आज आपण महाराष्ट्राच्या विविध विभागातून आलेला आहात. संत संरक्षण समिती आणि मराठा महासंघ शेतकरी संघटना यांच्या वतीनं मी आपलं हार्दिक अभिनंदन आणि या वनराईमध्ये स्वागत करतो. या ठिकाणी भामचंद्र मुक्तीच्या लढ्यासाठी महाराजांना सुरुवातीपासून जो समर्थ साथ दिली ते आदरणीय साखरचंद महाराज आहेत. आमच्या मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे आमचे मोहिते पाटील आहेत, विकास नामाचे संपादक. आणि विशेष करून या कार्यक्रमासाठी मराठवाडा दुय्यम सेवा निवड मंडळाचे सन्माननीय माजी अध्यक्ष, लोकमान्य टिळक वरिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष पंजाबरावजी मस्के पाटील आहेत. या सगळ्यांना मी विनंती करतो की आपण या ग्रंथाचं आज प्रकाशन करूया. आमचे निळकंठ सर आहेत, त्यांनाही मी निमंत्रित करतो. विशेष म्हणजे बंकट स्वामी संस्थांचे आळंदीचे ते सचिव म्हणून काम पाहतात. बंकट स्वामींचं नाव महाराष्ट्राला किंवा वारकरी संप्रदायाला माहीत नाही असा माणूस नाही, आणि ज्याला ते नाव माहीत नाही तो वारकरी नाही. एवढी प्रचंड उंचीची महाराजांची प्रतिमा आहे. त्या संस्थांचे ते सचिव आहेत. आपल्या सर्वांना आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वरीचे चिंतक अभ्यास, ज्ञानेश्वरीचे चिंतक ज्यांच्या प्रकाशनाला खरेच उपस्थिती आवश्यक आहे अशा ज्ञानेश्वरीचे चिंतक अभ्यासक त्यांचं आपण आता प्रवचन ऐकणार आहोत. त्यांनाही विनंती करतो की आपण या ग्रंथाचं प्रकाशन करावं. माननीय पंजाबरावजी मस्के, आता ज्यांची मी नामावली
व्यक्त केली त्या सर्वांनाच मान्यवरांना मी विनंती करतो. आमचे दुबईहून नितीनजी माने आलेले आहेत, त्यांनाही मी विनंती करतो की आपण या प्रकाशनासाठी उपस्थित राहावं. माधवीताई, चैतन्य, आदरणीय चैतन्य महाराज, महाराष्ट्रात या भामचंद्र मुक्तीचा जो संवाद यात्रा होती त्या संवाद यात्रेमध्ये ते स्वतः महाराजाबरोबर होते. मी त्यांनाही विनंती करतो की महाराज आपण चैतन्य महाराज या सचिन तुम्ही पण या आणि प्रत्येकाने एक एक सगळ्यांनीच ह्याच्यात सहभागी होऊया. उभे राहा, एक एक प्रत देतो घेऊन उभा राहा. प्रकाशन करू आमच्या विनंती करतो की आपण कसं आहे, निवेदकांना सर्वांची नावं माहीत नसतात म्हणून सगळे ती अडचण असते ना. माने साहेब या ना तुम्ही. सचिनराव या ना. तुम्ही इथे द्या या की माझी या इकडे या जाम तुम्ही या नाही कुंडली गौरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. रामचंद्र भगवान की जय. इकडे बघा, सगळे इकडे बघा. सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ग्रंथाचं प्रकाशन झालं असं आपल्या सर्वांच्या वतीनं पूजनीय महाराजांची अनुमती घेऊन हे प्रकाशन झालं अशी जाहीर करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी माननीय पंजाबरावजी मस्के यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराजांचा सत्कार घेऊन. हो महाराजांचा सत्कार हो. आता